पोळ्याची आमटी करण्यासाठी मी भिजवलेले मूग घेतलेत. ते थोडेसे मिक्सरला त्यामध्ये जिरे आणि लसूण टाकून वाटून घ्यायचे आणि ते एका ताटात काढून घ्यायचे. नंतर मिक्सरला आमटीचा मसाला करायचा. त्यासाठी मी एक कांदा भाजून घेतला आहे, 2-4 फुटाणे, थोडी कोथिंबीर आणि मीठ. हे पाणी टाकून मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं. नंतर मुगाचं वाटलेल्या मिश्रणामध्ये थोडी हळद टाकायची, मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं, पण मिठाचा व्हिडिओ स्किप झाला आहे. थोडी कोथिंबीर टाकायची आणि 2-3 चमचे बेसन पीठ टाकायचं आणि इथे छोटे छोटे भजे काढून घ्यायचे. नंतर त्याच तेलामध्ये वाटलेला मसाला टाकायचा. नंतर लसूण खोबऱ्याचं वाटण टाकायचं आणि आपले घरगुती मसाले आणि मीठ टाकायचं. थोडी कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं गरम पाणी ओतायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे तेल सुटतं. नंतर आपल्याला हवं तेवढं पाणी ओतायचं, जितकी आपल्याला भाजी करायची तितकी, आणि उकळी आली की हे भजे सोडून द्यायचे. आणि ह्या रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली दिलेली, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता.